नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पालघरच्या बातमीने. पालघरला पावसाने जोरदार झोडपलंय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय, तर सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामं, शेतकऱ्यांची भात रोपणीची कामं रखडली असून अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर. राहुल, काय तपशील? नक्कीच विशाल, आपण बघायला गेलं तर जवळपास 2 ते 3 तासापासून पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातलं जनजीवन जे आहे ते काही भागातलं विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय. सध्या जवळपास 2 ते 3 तासापासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय. सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे त्या धामणी धरणात देखील आता 33% पाणीसाठा पूर्ण झालेला आहे. तर सूर्या नदीला देखील मोठा पूर आलेला पाहायला मिळतो. एकूणच पाहिलं तर काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. मात्र आज प्रशासनाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला होता आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणावर जो पाऊस जो आहे तो सध्या सुरू झालेला पाहायला मिळतो. एकूणच शेतकऱ्यांची जी भात रोपणीची कामं आहेत ती सध्या खोळंबलेली पाहायला मिळतात, कारण की मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो सुरूच आहे. अजूनही मुसळधार पावसाची बॅटिंग जी आहे ती पालघर जिल्ह्यात सुरू आहे. पुढील 3 दिवस पावसाची हजेरी जी आहे ती जिल्ह्यात कायम राहणार असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पालघरला पावसाने जोरदार झोडपल्याचं आपण बघतोय. सूर्या नदीला आता पूर आलेला आहे. सूर्या नदी जी आहे ती पातळीपेक्षा वरनं वाहते आणि ठिकठिकाणी आता भात लावणीची कामं देखील रखडलेली, कारण सततच्या पावसामुळे शेतात देखील पाणी साचायला सुरुवात झाली. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पालघरमधली. तसं पालघरमध्ये दर पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो, पण यंदा त्याचं प्रमाण अधिक दिसतंय. दुपारी आत्ता म्हणजे या क्षणाची ताजी ही दृश्य आहेत जी आपल्याला मिळाली. एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय पालघरची, ज्यामध्ये आपण पाहतोय की सूर्या नदी जी आहे ती जोरदार वेगाने वाहते. याचं कारण असं पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता पात्र दुथडी भरून वाहतंय. तर गुहागरमध्ये मागील तासाभरात पावसाचा कहर जो आहे तो बघायला मिळतोय. गुहागर रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. मुसळधार पाऊस कोसळतोय. तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला याचा तडाखा बसला. बाजारपेठेत सर्वत्र पाणी झाल्यानं व्यापारी हैराण झाले. गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यानं वाहन चालकांची तारंबळ उडाली आहे. पुढील 2 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. चंद्रकांत, यावेळेचा पाऊस देखील जोरदार दिसतोय आणि त्याचा परिणाम जो असा आहे की रस्त्याला आता नदीचं स्वरूप आलंय. बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अधिक काय अपडेट? नक्कीच, कारण काल रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे हा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे सकल भागात संपूर्ण पाणी साचलेलं आहे. आता शृंगारतळी हा परिसर जर आपण बघितला तर त्या ठिकाणी देखील रस्त्यावरती देखील पाणी साठलेलं आहे. आता काही वेळापूर्वी ते पाणी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ओसरलं देखील आहे. मात्र 1 ते 1.5 तास पाणी अशा पद्धतीनं रस्त्यावरती साठलेलं आहे. फक्त शृंगारतळीच नाही तर खेड असेल किंवा चिपळूण असेल अशा अनेक भागामध्ये अनेक जे रस्ते आहेत हे 1-1, 1.5, 2-2 तासासाठी पाण्याखाली जातात. त्याचबरोबर आता आपण जर बघितलं तर खेडमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. चिपळूणला देखील सुरू आहे आणि गुहागरमध्ये देखील सुरू आहे. शृंगारतळी परिसर आहे तो संपूर्ण त्या ठिकाणी जो असणारा सखल भाग आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं आपण बघितलेलं आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी जी आहे ती वाढ झालेली आहे, कारण आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून जगबुडी नदी देखील इशारा पातळीवरून वाहते. त्याचबरोबर वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे. काल मध्यरात्री जर आपण बघितलं तर जगबुडी नदी आहे आणि वाशिष्ठी खाडीच्या दरम्यान असणारं जे अलसुरे गाव आहे त्या ठिकाणी देखील ज्या म्हशी चरायला गेल्या होत्या नदीच्या पात्रामध्ये त्या दोन्ही बाजूनी पाणी साठल्यामुळे 60 म्हशी देखील त्या ठिकाणी अडकून राहिल्याच्या घटना घडल्या होत्या. मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे या परिसरामध्ये. मुसळधार पाऊस जो आहे तो जोरदार सुरू आहे आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचतंय. त्याचा परिणाम बाजारपेठेतल्या सगळ्या व्यवहारांवरती झालेला आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं, लक्षात घ्या
मुंबईत देखील आपण काय नेमकी परिस्थिती जाणून घेतलं पाहिजे. हे तर कोकणाबद्दलचं झालं. मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दहिसर भागात रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक भागात पाणी साचलं असून या साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना पुढे जावं लागतंय. दहिसर पूर्व, SV रोड आणि शिवाजी रोडवर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. परिसरात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. तर ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. घोडबंदर रोड इथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून याचा वाहतुकीला तडाखा बसलाय. आणि हा पाऊस जो आहे तो असा सुरू राहिला तर मात्र इथलं जनजीवन प्रभावित होऊ शकतं.